नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी नागरिकशास्त्र प्रकरण क्रमांक 1 आपले समाज जीवन की अगदी आपण नागरिकशास्त्रामध्ये आपलं स्थानिक जे शासन असतं की अशा स्थानिक शासनामध्ये आपल्याला आपले जे समाज जीवन आहे की अशा या समाज जीवनाचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आणि त्यामुळं की अगदी अशा या पाठामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक गोष्टी अतिशय महत्त्वाच्या अशा प्रकारच्या असतात की आपण आपले समाज जीवन पाहत असताना आपल्याला या पाठामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर माणसाला समाजाची गरज का वाटली असावी, त्यानंतर माणसामधील समाजशीलता याचाही विचार आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे किंवा आपला जो विकास आहे हा विकास कशावरती अवलंबून असतो तोही आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. पहा, किंवा समाजाचा जो काही विकास आहे तो विकास आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. समाज म्हणजे नेमकं काय, समाज आपण कशाला म्हणतो, अशा या अनेक गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पहा, अगदी जर आपण पाहिलं तर अगदी इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये माणसाची उत्क्रांती कशी झाली हे आपण गेल्या वर्षी शिकलो की अगदी आजचं आपलं समाज जीवन हजारो वर्षांच्या उत्क्रांतीमधून खऱ्या अर्थाने आकारास आलेलं आहे. माणसाने जे पूर्वीचं भटकी अवस्था होती की अशा भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे जी काही वाटचाल आहे ही वाटचाल आपण प्रामुख्याने या ठिकाणी केलेली आहे. पहा, आणि त्यामुळं की आपलं हे जे काही समाज जीवन आहे हे समाज जीवन अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं असल्याचं आपल्याला दिसेल. पहा, की अगदी आपल्याला माहीत आहे की हजारो वर्षाच्या उत्क्रांतीतून खऱ्या अर्थाने माणसाने एक जे काही स्थिर जीवन आहे हे स्थिर जीवन आपण या ठिकाणी स्थिर जीवनाकडे वाटचाल केलेली आहे. की अगदी आपल्याला माहीत आहे की समूहात राहिल्यानं सुरक्षितता मिळते, याची जी काही जाणीव आहे ती जाणीव झाल्यावर खऱ्या अर्थाने माणूस संघटितपणे त्या ठिकाणी राहू लागलेला आहे. आणि म्हणून माणसाला समाजाची जी काही गरज आहे ही गरज त्या ठिकाणी का वाटलेली असावी हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. की अगदी व्यक्ती त्याप्रमाणे समाजाच्या विकासासाठी एक जे काही स्थिर आणि सुरक्षित अशा प्रकारचं जे काही समूहजीवन आहे हे समूहजीवन आवश्यक आहे. की अगदी भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थैर्य आणि सुरक्षितता ही प्रथम नव्हती. पहा, आणि त्यामुळे तो समूहात राहिला आणि समूहात राहिल्याने त्याला एक प्रकारची सुरक्षितता त्या ठिकाणी भासू लागली. याची जी काही जाणीव आहे ती जाणीव त्याला झाली आणि त्यामुळे माणूस संघटितपणे त्या ठिकाणी जगू लागला. समाजाच्या निर्मितीमागील ही एक प्रमुख अशा प्रकारची प्रेरणा असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पहा, की माणूस हा स्वभावतः समाजशील अशा प्रकारचा प्राणी आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या त्याच्या शारीरिक त्याचप्रमाणे सुरक्षित वाटणं, सुखदुःखात सहभागी होणं या त्याच्या भावनिक आणि मानसिक अशा प्रकारच्या गरजा या ठिकाणी असल्याचं त्याला लक्षात आलं. की अगदी समाजातील दैनंदिन जे काही व्यवहार आहे हे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली आणि त्यामधूनच खऱ्या अर्थाने रूढी असतील, परंपरा, नीतिमूल्य, विविध प्रकारचे नियम, विविध प्रकारचे कायदे हे त्या ठिकाणी अस्तित्वात आले. आणि त्यामुळं माणसाचं जे समाज जीवन आहे हे समाज जीवन संघटित आणि स्थिर अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं. यानंतर जर आपण पाहिलं तर अगदी माणसातील जी समाजशीलता आहे ही समाजशीलता नेमकी आपल्याला कशा प्रकारे पाहता येईल. माणूस जर आपण पाहिला तर तो स्वभावतः समाजशील आहे, म्हणजे समाजामध्ये राहणारा असा एक प्रकारचा तो आहे. आणि त्यामुळं की अगदी आपणा सर्वांना एकमेकांसह सर्वांच्या सोबतीनं आणि माणसात हे राहायला आवडत असतं. सर्वसमवेत राहणं ही जशी एक आनंदाची बाब मानली जाते तशीच ती आपली गरजही मानली जाते. पहा, की जसं
अन्न असेल, वस्त्र, निवारा, आरोग्य ह्या त्याच्या शारीरिक अशा प्रकारच्या गरजा आहेत. तर सुरक्षित वाटणं, सुखदुःखात सहभागी होणं या त्याच्या भावनिक अशा प्रकारच्या, त्याचप्रमाणे मानसिक अशा प्रकारच्या गरजा आहेत आणि त्या समाजामध्ये एकत्र राहिल्यानंतरच त्या ठिकाणी त्या पूर्ण होतात. पहा की अगदी आपल्या अनेक ज्या गरजा आहेत, या गरजा त्या भागवण्यासाठी त्याला पूर्णपणे समाजामध्ये राहणं हे पूर्णपणे अपेक्षित असतं. पहा आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर अगदी समाजामुळं आपल्या क्षमता, गुण आणि कौशल्य विकसित होतात. त्याचप्रमाणे समाजामुळे आपल्या भाषिक जो विकास आहे, हा भाषिक विकाससुद्धा त्या ठिकाणी होताना आपल्याला आढळतो. पहा की अगदी आपल्याला आनंद झाला तर कोणाला तरी आपल्याला सांगावासा वाटतो. जर दुःख झालं तर आपल्यासोबत कोणीतरी असावं असंही आपल्याला त्या ठिकाणी वाटत असतं. आणि म्हणून आपल्या कुटुंबातील लोक असतील, नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी यांचा जो सहवास असतो की हा सहवास आपल्याला आवडत असतो आणि यातूनच खऱ्या अर्थाने समाजशीलता ही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. पहा की अगदी जर आपण पाहिलं तर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य ही आपल्या मूलभूत अशा स्वरूपाच्या गरजा आहेत. आणि मग समाजातील व्यक्तींचं श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे विविध अशा प्रकारच्या वस्तू समाज हा तयार करत असतो. शिक्षण आणि आरोग्यविषयक विविध अशा प्रकारच्या सेवा सुविधांमुळं आपण खऱ्या अर्थाने सन्मानाने जगत असतो. आणि या सर्व बाबी आपल्याला खऱ्या अर्थाने समाजामध्येच त्या ठिकाणी मिळत असतात. वेगवेगळे उद्योग आणि व्यवसायामधून आपल्या गरजा पूर्ण होत असतात. की जसं आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागतं, मग पुस्तकासाठी कागद लागतो आणि त्यामुळं कागद निर्मिती, छपाई आणि पुस्तक बांधणी असे हे जे व्यवसाय आहे की अशा या व्यवसाय उद्योगांचा जो विकास आहे, हा विकास त्या ठिकाणी होत असतो. पहा अनेक व्यक्ती अशा या उद्योगामध्ये त्या ठिकाणी सहभागी होतात. समाजातील अनेकविध व्यवसायामुळे आपल्या विविध अशा प्रकारच्या गरजा त्या ठिकाणी भागत असतात आणि यातूनच आपल्या क्षमता कौशल्यांचा जो काही विकास आहे, हा विकास त्या ठिकाणी होत असतो. पहा समाजामध्ये मूलभूत अशा प्रकारच्या गरजांची पूर्तता होते. सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार अशा या सर्व गोष्टींसाठी आपण समाजामध्ये एकमेकावर अवलंबून असतो. म्हणून आपलं जे समाज जीवन आहे, हे समाज जीवन परस्परावलंबी आहे असंही म्हटलं जातं. पहा की जसं आपण जर पाहिलं तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला विविध अशा प्रकारच्या गोष्टींची गरज लागत असते आणि यासाठी सुद्धा आपण समाजावरती अवलंबून असतो. पहा आणि त्यामुळं की अगदी अशा या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी असतात की अशा या गोष्टींमुळं सुद्धा जर आपण पाहिलं तर संपूर्णपणे आपण या समाजावरती अवलंबून असतो. पहा आणि त्यामुळं की अगदी जर आपण पाहिलं तर अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टी, क्षमता कौशल्यांचा जो काही विकास आहे, हा विकास आपला त्या ठिकाणी होत असतो आणि त्यामुळं एक समाजामध्ये सुरक्षितता ही आपल्याला वाटत असते. विविध अशा प्रकारच्या गोष्टींचं कौतुक आपल्या होत असतं. प्रशंसा, आधार अशा या सर्व एकमेकावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं आपलं जे समाज जीवन आहे, हे समाज जीवन परस्परावलंबी अशा स्वरूपाचं आपल्याला आढळून येतं. यानंतर जर आपण पाहिलं तर आपला विकास की अगदी आपला विकास पाहत असताना प्रत्येक माणसामध्ये जन्मताच निसर्गतः काही गुण आणि क्षमता या असतात आणि त्या सुप्त अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतात. आणि मग अशा या गोष्टींचा जो काही विकास आहे, हा विकास प्रामुख्याने समाजामुळे होतो. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार त्या ठिकाणी घेत असतो, पण ती आपल्याला जन्मतः अवगत नसते. आपण अशा प्रकारची जी भाषा आहे, ही हळूहळू आपण त्या ठिकाणी शिकत असतो. मग आपल्या घरामध्ये जी भाषा बोलली जाते की अगदी
अशा प्रकारची ही जी भाषा आहे, ही भाषा आपण सुरुवातीला त्या ठिकाणी शिकत असतो. यानंतर आपण आपल्या शेजारी जर वेगळी भाषा बोलणारे लोक असतील, तर त्या भाषेचाही आपल्याला हळूहळू जो परिचय आहे, तो परिचय आपल्याला होताना दिसतो. शाळेमध्ये तर निरनिराळ्या अशा प्रकारच्या भाषा शिकण्याची जी संधी आहे, ही संधीही आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. पहा, की अगदी आपल्याजवळ स्वतंत्र अशा प्रकारच्या विचार करण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता त्या ठिकाणी असते. की जसं निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच दिला असला, तरी कोणतेही 2 निबंध सारखे हे आपल्याला कधीही आढळून येत नाही. मग ते का बरं नसावेत? त्यामागील कारण जर आपण पाहिलं, तर प्रत्येकाचा जो विचार आहे, विचार करण्याची पद्धत आहे, ही पद्धत ही वेगवेगळी असते. आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती खऱ्या अर्थाने समाजामुळे वाढीस लागत असल्याचं आपल्याला दिसेल. विचार मांडण्याची, त्याचप्रमाणे भावना व्यक्त करण्याची जी संधी आहे, ही संधीसुद्धा समाजामुळे आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. प्रत्येक माणसातील कलागुणांचा जो विकास आहे, की अशा प्रकारचा विकास ही समाजामुळे त्या ठिकाणी होत असतो. त्यामध्ये गायक असतील, चित्रकार असतील, शास्त्रज्ञ असतील, साहसवीर असेल, समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती असतील, की समाजाच्या प्रोत्साहनामुळं आणि पाठिंब्यामुळं आपल्यातील गुणांचा जो विकास आहे, तो विकास त्या ठिकाणी करत असतात आणि त्यांना मिळणारे प्रोत्साहन तितकंच अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं असल्याचं आपल्याला दिसेल. पहा, आणि त्यामुळं आपला जो काही विकास आहे, हा विकास समाजातील आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळं सुद्धा होताना आपल्याला आढळतो. मग असा हा जो समाज आहे, हा समाज म्हणजे नेमकं काय? समाज कशाला म्हणायचं? की अगदी समाजामध्ये सर्व प्रकारचे स्त्री पुरुष असतात, प्रौढ असतात, वृद्ध असतात, लहान मुलं मुली असतात. म्हणजे अशा या अनेक लोकांचा जो समावेश आहे, हा समावेश त्या ठिकाणी होताना आपल्याला आढळतो. की आपली कौटुंबिक किंवा आपलं जे कुटुंब आहे, हे कुटुंब समाजाचा एक घटक असतो. समाजामध्ये विविध गट, संस्था, संघटना ह्या देखील आपल्याला आढळून येतात. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश त्या ठिकाणी आपल्याला समाजामध्ये होताना आढळतो. पहा, की जसं आपल्याला माहीत आहे, की लोकांमधील परस्पर संबंध असतो. परस्पराशी अनेक प्रकारचे जे व्यवहार आहे, हे व्यवहार त्या ठिकाणी चालू असतात. ते एकमेकांच्या विषयी जी देवाणघेवाण आहे, मग ती विचारांची असो, ती वस्तूंची असो, अशा या गोष्टीचाही समावेश समाजामध्ये होताना आढळत असतो. पहा, की अगदी माणसांच्या झुंडी किंवा ज्याला आपण गर्दी म्हणजे समाज नाही, तर काही समान अशा प्रकारची जी उद्दिष्ट आहे, ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्यावेळेस लोक एकत्र येतात आणि त्यावेळेस त्याचा समाज हा त्या ठिकाणी बनला जातो. पहा, मग अशा या समाजामध्ये राहणाऱ्या लोकांच्या अनेक विविध अशा प्रकारच्या गरजा असतात आणि त्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा एक कायमस्वरूपी अशा प्रकारची व्यवस्था ही समाजाला करावी लागते. की जसं अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता अशा या असंख्य अशा प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी समाजाला कायमस्वरूपी अशा प्रकारची व्यवस्था लागते आणि अशा व्यवस्थेशिवाय समाजाचं दैनंदिन जीवन हे पूर्णपणे होऊ शकत नाही. की अगदी समाजाचं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल, तर ते टिकून राहण्यासाठी अशा प्रकारची जी व्यवस्था असते, ही व्यवस्था असणे अतिशय गरजेचं असतं. की जर उदाहरण घ्यायचं झालं, तर अन्नाची जी गरज आहे, अशा प्रकारची अन्नाची जी गरज आहे, ती गरज जर आपण पाहिली, तर ती पुरवण्यासाठी आपल्याला शेती करणं हे आवश्यक आहे. की शेतीशी संबंधित अशा प्रकारची सर्व जी कार्य आहे, ही कार्य पार पाडण्यासाठी विविध अशा प्रकारच्या संस्था त्या ठिकाणी आपल्याला निर्माण कराव्या लागतात. पहा, आणि मग की अगदी शेतीची अवजारं असतील, शेतीची अवजारं तयार करण्यासाठी विविध अशा प्रकारचे कारखाने त्या ठिकाणी तयार करावे लागतात. शेतकऱ्यांना जो पैसा आहे किंवा कर्जरूपी जो पैसा आहे, तो पैसा देण्यासाठी बँका अस्तित्वात आणाव्या लागतात.
शेतीमधून उत्पादित झालेला जो माल आहे, अशा या मालासाठी सुद्धा बाजारपेठाही त्या ठिकाणी अस्तित्वात आणाव्या लागतात. म्हणजे अशा सर्व प्रकारची जी मोठी व्यवस्था आहे, ही मोठी व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करावी लागते आणि अशा अनेक व्यवस्थांमधून समाज हा त्या ठिकाणी स्थिर होताना आपल्याला आढळत असतो पहा. आणि म्हणून हा जो समाज आहे, हा समाज त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो किंवा अशा प्रकारची समाजव्यवस्था हे त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करणं अतिशय गरजेचं असतं पहा. की अगदी आपण या पाठामध्ये आपलं जे काही समाज जीवन आहे, हे समाज जीवन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की अगदी अशा या पाठामध्ये असणाऱ्या समाज जीवनावर आधारित अशा प्रकारचा जो स्वाध्याय आहे, हा स्वाध्याय आपण पूर्ण करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.